दामिनीने चांगला शिकवला जोगतिनीला धडा. मित्रांनो, आता मात्र जोगतिनीवरती फार भयंकर वेळ आलेली आहे. दामिनीने आता मात्र अखेरीस तिला चांगलाच धडा शिकवला आहे आणि तिला शिक्षा दिली आहे. कायमची शिक्षा देऊन तिला गप्प बसवलं आहे. मित्रांनो, आजचा जो भाग आहे या भागामध्ये दामिनीची चाल फार अतिशय भयंकररित्या पाहायला मिळणार आहे. जो सावीने प्लॅन बनवला होता नीता आणि अवंतीच्या मदतीने, तो अखेरीस त्यांच्या वरतीच आता मात्र मित्रांनो उलटून पडला आहे. तर काय झाले आजच्या भागामध्ये संपूर्ण आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, पहा तुम्ही आता दामिनी कसा डाव उलटून लावते. दामिनीने चक्क आता तिचा गळाच पकडलेला आहे. मित्रांनो, त्यावेळेस दामिनी बोलत असते, तुला आता मी सोडणार नाही. बघ आता मी तुझे कसे हाल करते. तूच ती बाई आहेस आणि तूच माझ्यावरती आज ही वेळ आणली आहे. त्यामुळे आज मी तुला जिवंत सोडणार नाही. तर मित्रांनो, अवंती देखील तिकडनं हा सर्व सीन पाहत असते. त्यामुळे आजचा संपूर्ण एपिसोड आपण आज पाहूयात मित्रांनो, ज्यामध्ये सावीला देखील टेन्शन आलं आहे. आपला प्लॅन फेल जातोय की काय. चला तर मित्रांनो सुरू करू. मित्रांनो, आता मात्र सर्वजण डायनिंग टेबलवरती जेवण करण्यासाठी बसलेले असतात. रात्रीची वेळ असते. आता मात्र सावी बोलत असते, फ्रेंड फार छान जेवण झालंय. तर लगेच इरा बोलत असते की मी मात्र सावीला आज जेवण भरवणार. लगेच सावी बोलते, चालेल, मी हिच्या हाताने खाते. तर मित्रांनो, पाहायला मिळते की सावी तिचं बोटच चावून घेते. त्यावेळेस मात्र इरा मोठ्याने ओरडते, किंचाळते आणि त्यानंतर आता नीता फार हसत असते. तिला हसू येत असतं कारण सावीने तिचं बोट चावून अतिशय मजा आणलेली असते. तिकडे तिची खोड मोडलेली असते. तर आता अवंती हा सर्व डाव पाहत असते. मित्रांनो, तेवढ्यात मात्र आता धैर्य बोलतो की आजच कसं तू तिचं बोट चावलंस. मी रोज मात्र तुला जेवू घालतो, त्यावेळेस माझं बोट बरं चावत नाहीस तू. आता मात्र सावी हसू लागते. मित्रांनो, सावीने हे जाणून बुजून केलेलं असतं. आता मात्र इराला समजलेलं असतं. इरा मनातल्या मनात विचार करत असते की हिचं काय करू मी, जेणेकरून ही मात्र माझ्या आळवी येणार नाही आणि कायमची गप्प बसेल. तर मित्रांनो, धैर्य अतिशय हसत असतो. धैर्याला फार मजा येत असते. आता सावी रात्री झोपलेली असते. पहा, झोपल्यानंतर सावीच्या मनात एक विचार सारखाच येत असतो की काय करावं जेणेकरून उद्या मी फ्रेंडला बाहेर पाठवू आणि मग माझा प्लॅन वर्कआउट होईल. तर सावीला रात्रभर काही झोप लागत नसते. सावी सारखाच विचार करत असते. सावीच्या डोक्यात तो विचार सारखाच घुमत असतो. तर मित्रांनो, पाहायला मिळते की आता सावीने फायनली एक आयडिया केलेली असते. आता तिथे एक ठेवलेली फ्रेम असते. त्या फ्रेमला धक्का देऊन तिने पाडलेले असते. मित्रांनो, ती फ्रेम पाडल्यानंतर चक्क पाहायला मिळते ती फ्रेम आता नवीन आणण्यासाठी आता धैर्यला ती सांगणार आहे. धैर्यला ती बोलत असते की धैर्य, मला ही फ्रेम हवी आहे आत्ताच्या आत्ता. काही केलं तरी तुम्ही ती घेऊन या. म्हणजे ती तिच्या भाषेत बोलत असते की फ्रेंड, जर तू आणली नाहीस ती फ्रेम तर मी तुझ्याशी बोलणार नाही. ज्या वेळेस आता धैर्य बोलतो की मी आणतो ती फ्रेम बाई, तर आता सावीला खूप आनंद होतो. पहा, सावी लगेच त्याला मिठी मारते. सावी त्याच्या जवळ जाते आणि त्यावेळेस आता नीता वहिनींसमोर या दोघांचा रोमॅन्टिक सीन पाहायला मिळतोय. त्यावेळेस नीता वहिनी अतिशय हसत असतात. त्यांना खूप छान वाटत असतं. तर मित्रांनो, हा सर्व डाव झाल्यानंतर आता या दोघी ज्या आहेत त्या आता त्यांच्या प्लॅनकडे लक्ष देताना पाहायला मिळत आहे. त्या दोघींनी अतिशय जबरदस्त प्लॅन केलेला असतो मित्रांनो. आणि सावी आता काउंटिंग करण्यास सुरुवात करत असते. 1 2 3 4 आणि पाहायला मिळते ती देवासमोर उभी असते. त्यावेळेस आता ती देवाला बोलते की देवा, आजचा प्लॅन पूर्ण माझा सक्सेस होऊ दे. माझ्या वडिलांविषयी मला न्याय हवा आहे. तर मित्रांनो, अवंती आता लपण्यास सुरुवात करते. तर पाहायला मिळते आता जोगतीन जी आहे तिकडनं आलेली आहे. मित्रांनो, जोगतिनीच्या डोक्यावरती देवी आईंची मूर्ती आहे आणि जोगतीन घरामध्ये एंटर करते. ज्या वेळेस आता जोगतीन घरामध्ये एंटर करते तर लगेच ती मोठमोठ्याने ओरडण्यास सुरुवात करते. मित्रांनो, की कुणाला शिक्षा मिळणार, न्याय देवी आई करणार, आता सर्व संपणार. तर असं बोलत असताना पाहायला मिळते की दामिनी बाहेर येते. दामिनी बाहेर आल्यानंतर सावी जरा डोकावून पाहते की मॅडम आल्यात की नाही. तर दामिनी मॅडम आलेले असतात. त्या आता तिच्याशी बोलत असतात, कोण बाई आहेस तू आणि काय काम आहे तुझं. त्यावेळेस आता ती बाई बोलत असते, मी देवी आईंची भक्त आहे आणि मी जे बोलते ते मात्र खरं होतं. आज मी तुला तुझा काळ सांगण्यासाठी आले आहे. तुझं आता काही खरं राहिलेलं नाहीये. आता तुला तुझ्या पापांची फार मोठी शिक्षा मिळणार आहे. तुझ्याकडे फार कमी दिवस राहिले आहे. तू जे केलंस ते मात्र तुला आता कायमस्वरूपी भोगावं लागणार आहे. असं आता ती बाई बोलत असते. मित्रांनो, ती बाई बोलत असताना लगेच दामिनीला अतिशय टेन्शन येत असतं. दामिनी विचार करत असते की या बाईला कसं सर्व माहीत आहे आणि हे अचानक माझ्याकडे येऊन मला असं का बोलत आहे. यामागे या बाईचा काय प्लॅन आहे. तर मित्रांनो, दामिनीला ती चांगलं सुनावत असते की देवी आई जे बोलते ते मात्र खरं होत असतं. तू फार पापी बाई आहेस आणि तुझं पाप आता तुला कायमचं नष्ट करून टाकणार आहे. त्या बाईची आकाशवाणी म्हणजेच तिची वाणी जी आहे मित्रांनो, ती आता पुढे
दामिनीला फार भीती दाखवत असते. दामिनी कसली घाबरतीये. दामिनी लगेच तिचा गळाच पकडते. दामिनी आता गळा पकडून बोलते की तूच ती बाई आहेस जी मला त्रास देत आहे. आता तू माझ्या चांगलीच तावडीत सापडलीस. म्हणजे तूच त्या दिवशी कारपाशी आली होतीस आणि माझ्या अंगावरती ती रिमोटची गाडी फेकली होतीस. तूच ती बाई आहेस जी माझ्या वाईटावरती टपली आहे. आज मी तुला सोडणार नाही बघ. तर सावीला टेन्शन येतं, काय होतंय आता, ही जोगतीनीला मारून टाकते की काय. तर मित्रांनो आता मात्र हिने चांगलाच गळा पकडलेला असतो. दामिनीला सवय झालेली असते लोकांना संपवायची. तर सावी मात्र आता थोडीशी टेन्शनमध्ये येते की मी काय करू, मी पुढे जाऊ का त्यांना वाचवण्यासाठी. तर जोगतीन मात्र तिचा हात थोडासा झटकावण्याचा प्रयत्न तिकडे करत असते मित्रांनो, आणि बोलत असते की मला कसं संपवशील तू, मी तर देवी आईंची भक्त आहे. तुला देवी आई आता लवकरच संपवणार आहे. तुझा पापांचा गडा भरलेला आहे. तुला आता देवी आई माझी सोडणार नाहीये, असं ती आता बोलत असते मित्रांनो. तेवढ्यात नीता हा सर्व प्रसंग पाहत असते. नीताला फार मजा येत असते, कारण दामिनीचा त्रास जो आहे तो आता त्यांना पाहायचा असतो. त्यानंतर मित्रांनो देवी आईंना दोघीजणी नमस्कार करतात आणि लगेच देव्यांच्या टोपलीतून मित्रांनो आता मात्र त्या जोगतिनीने भंडारा बाहेर काढलेला असतो, आणि भंडारा बाहेर काढल्यानंतर लगेच दामिनीच्या हातावरती तो चोळलेला असतो. त्यानंतर पाहायला मिळतंय सावी जी आहे ती हसत असते. सावीला खूप मजा येत असते, कारण तिचा सर्व प्लॅन चांगल्या प्रकारे वर्क होत असतो मित्रांनो, जेणेकरून दामिनीला चांगलीच भीती वाटेल. दामिनीला मात्र चांगलीच भीती देखील वाटलेली आहे, आणि त्या जोगतिनीने असा जबरदस्त रोल केला आहे की कोणालाही तिकडे काही एक संशय आलेला नसतो. मित्रांनो दामिनी प्रचंड घाबरली आहे. तिला समजत नाही की काय करावं आता. आपला तर प्लॅन सगळा उघड झाला आहे असं ती बोलत असते. मित्रांनो आता अनिता हसत असते. दामिनीचा चेहरा पडलेलाच असतो. त्यावेळेस पाहायला मिळते की आता फायनली ती जोगतीन जी आहे ती घरातनं निघून जाते, आणि ती निघून गेल्यानंतर आता चक्क दामिनीच्या हातावरती पाहायला मिळतंय मित्रांनो सगळीकडे रंग लागलेला असतो. तो रंग अतिशय लाल असतो, आणि त्या रंगामुळे मात्र दामिनी प्रचंड घाबरलेली असते मित्रांनो. तिच्या हातावरती आता चक्क लाल रंग असतो, आणि त्या लाल रंग अतिशय रक्तासारखा दिसत असतो. तो पाहिल्यानंतर दामिनीला टेन्शन येतं की आपलं आता सत्य अखेरीस सर्वांसमोर येणार आहे. असं बोलल्यानंतर मित्रांनो तिला सारखीच जोगतीन आता समोर दिसत असते. जोगतीन निघून जरी गेली तरी देखील तिच्या डोळ्यासमोरनं ती काही जात नसते. तर सावी मात्र या सर्व गोष्टीचा चांगलाच आनंद घेत असते. तिला फार मजा येत असते. तर पुढील भागामध्ये मित्रांनो आता सकाळी सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात. ब्रेकफास्टचा टायमिंग असतो, सकाळचा टायमिंग असतो, आणि मात्र आता नीता जे आहे ते लगेच दामिनी मॅडमना बोलवून आणते जेवण करण्यासाठी. आई जेवण करायला या. तर आई मात्र खाली आलेले असतात. मित्रांनो दामिनी खाली आल्यानंतर तिच्या डोक्यात आणखीही तोच विचार येत असतो की ती बाई कशी आली घरामध्ये, आणि माझं आता काय होईल. माझं सर्व नाटक यांच्या समोर येईल का. मी जेवढे खून केलेत ते मात्र आता सर्व बाहेर येतील आणि पोलीस मला जेलमध्ये डांबतील का. याच गोष्टीचा मात्र मित्रांनो दामिनी फार विचार करतीये. तर पुढील भागात काय होईल पाहणं खरंच जबरदस्त आणि इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो.